रणसंग्राम सहकारी पतसंस्थांमधला रणसंग्राम आपण कालपासून पाहतोय. जवळपास 12 संघ 11 पतसंस्था याच्यामध्ये झुंजतायत आणि शेवटला आता सगळा खेळांचा समरस होऊन ज्ञानदीप पतसंस्था आणि कुलस्वामी पतसंस्था फायनलची मॅच खेळणार आहेत. पाहूया मेगा फायनलच्या ह्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जातंय. अर्थात तिसऱ्या क्रमांकासाठी शिवकृपा पतसंस्थेने आपलं नाव कोरलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी आणि मेगा फायनलच्या या ट्रॉफीचा कोण मानकरी असेल हे आपल्याला थोड्या टायमात बघायचं आहे. नक्कीच प्रथम नाणेफेकी विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या ज्ञानदीप या संघाने आणि फलंदाजीसाठी आव्हान केले ते श्री कुलस्वामी ब या संघाला. सामना 4 षटकांचा राहील. पहिला गोलंदाजी मार्फत सज्ज होते श्री गणेश होत असताना पहिला चेंडू नक्कीच थर्ड मॅनच्या दिशेने टोलवला गेला. झेलची बाद होण्याची संधी होती. पंचांजवळ दाद मागितली आणि थर्ड मॅनच्या दिशेने नक्कीच येथे पाहायला भेटेल. पंच प्लीज विनंती असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यावी. WTC म्हणजेच पूर्णपणे 185 देशात चाललेला हा सामना मेगा फायनलच्या लढतीतील निर्णायक आणि गडी बाद दिला जातोय. पूर्णपणे रिव्ह्यू इथे घेतला गेला आणि रिव्ह्यूला सन्मान दिला. पंचांचा निर्णय अंतिम झाला आणि गडी बाद होत असताना दिसला. पहिला मोहरा शून्यावर बाद होत असताना दिसला. बघा सर, कुठेतरी अयशस्वी झाला. ज्यावेळी तुम्ही धावचीत बाद होतात ना त्यावेळी स्वतःला दोष दिला पाहिजे, कारण की धावचीत बाद होणं स्वतःवर अन्याय करण्यासारखे असतं. जर तुम्ही धाव करतात त्यावेळी तुमची खेळपट्टीवर असलेलं बॅट तुम्हाला टेकूनच चालवावी लागते. जर तुम्ही टेकवली नाही त्याच्यामुळे तुम्हाला भेटलेला हा अपघात आणि पहिला मोहरा बाद. नक्कीच एक उंचापुरा असा, परंतु कुठेतरी ह्या रनअप घेताना त्याचा आत्मविश्वास कुठेतरी गमावला. म्हणूनच कदाचित तो स्वतःचा बळी देऊन पॅव्हिलियनमध्ये आला असं म्हणावं लागेल. नक्कीच सर. बघा, ज्यावेळी मला वाटतं ना रनआउट होतो ना त्यावेळी त्यांनी दिलेली स्वतःची कुर्बानी, कारण की फायनलची मॅच खेळत असताना नक्कीच अशा प्रकारची आशा ठेवणं चुकीचं होईल. कारण ज्यावेळेस प्लेयर्सवर जबाबदारी आहे, ओपनिंगची बॅट्समिंग तो करतोय आणि एक छोट्याशा रनअपसाठी तो कुठेतरी कमी पडला आणि स्वतःचा बळी देऊन तो आलेला आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. नक्कीच. चला पुन्हा एकदा रंगूया मेगा फायनलच्या लढतीमध्ये. पहिल्या चेंडूला मोहरा बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पंचांजवळ नक्कीच अपील करत असताना दिसत होते, पण कुठेतरी ऑफच्या स्ट्रीमच्या बाहेर निघालेला हा चेंडू आणि पंचाने तो चेंडू डॉट घोषित केला. 2 चेंडूंचा खेळ झाला. P1चं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूला अनिकेत सारखा मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी निखिल. सुरेख चेंडू, देखना चेंडू. पुन्हा एकदा पंचांजवळ दाद मागण्याचा प्रयत्न ते करत असताना पण त्या दातेला कुठेही पूर्णपणे विश्वास पाहायला भेटत नाही. बघता बघता 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे सर. पहिला चेंडू कुठेतरी घातपात पाहायला भेटला, 2 चेंडू सुरेख पाहायला भेटले आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय विजयी. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने टोलायला आहे. त्याला थ्रो झेल काय होते बघितले जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता, पण तेवढ्याच ताकदीने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकांना. पॉइंटचा क्षेत्ररक्षक संदीपच्या माध्यमातून. बघा सर, मेगा फायनलची लढत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू थ्रो केला, कुठलीही मिसफिल्ड झाली नाही आणि एक धावसंख्या श्री गणेश होत असताना श्री कुलस्वामी ब या संघाचे. तर नक्कीच प्रत्येक प्लेअरने ही मेगा फायनलची आपण फायनल खेळतो याचं भान असायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपली चुनूक त्या ठिकाणी दाखवली गेली पाहिजे. कारण आपली एक चूक आपल्या संघाला, आपल्या संस्थेला कुठेतरी ती मागे खेचण्यामध्ये कारणीभूत ठरू नये याची काळजी नक्कीच प्लेयरनी घेतली पाहिजे. चला 5वा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज. फिरकवला चेंडू, दिशा दिली, झेलची संधी, पकडो कॅच, जितो मॅच. कॅच सोडली का मॅच सोडली बघितली जाईल, कारण की ज्या वेळी अशा प्रकारच्या मॅची कॅची येतात ना तेव्हा झेल सोडल्यानंतर कुठेतरी मॅच सोडल्यासारखी वाटते. म्हणजेच हा चेंडूला झेल सोडला म्हणजेच येणारा मेगा फायनलला
ट्रॉफी सोडली का नाही बघितली जाईल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता कुठेतरी 2 या आकड्यावर येऊन पोहोचले. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाजी मार्फत आकाश. शेवटचा चेंडू, उंची जास्त, लांबी जास्त, चेंडू जातोय सी मा रे शे पार. बिग 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 शॉट, मॅक्झिमम. खरोखर आकाशकडनं ही अपेक्षा ठेवलीच पाहिजे, कारण ज्या पद्धतीचा त्याचा खेळ आहे सर. आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लेदर बॉलवर तो खेळतो आणि लेदर बॉल खेळत असताना त्यांनी ज्या पद्धतीचा तिकडे पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत, तर साहजिकच आपल्या कुलस्वामी संघाला तो चांगली कामगिरी करून दाखवेल असं म्हणावं लागेल. चला चेंडू आला असेल तर पूर्वा. चला चेंडू आलाय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर सरस 8 धावसंख्या. म्हणजे बघा, ज्यावेळी अनिकेत बाद झाला ना, आता पूर्णपणे आकाशाने आपली जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर सकाळच्या सत्राचा विचार केला तर पहिली मॅच सुरेख खेळला होता, दुसऱ्या मॅचीला कुठेतरी अपडाऊन गेला, तिसऱ्या मॅचीलाही अपडाऊन गेला. पण मेगा फायनलची लढत खेळत असताना स्वतः कुठेतरी आपल्या खांद्यावर धुरा सांभाळताना दिसतोय तो. सर जबाबदारी घ्यावी लागेल. तसं तो क्लीम टायटन पाचगणी या संघाकडून खेळतो, लेदर बरोबर खेळतो आणि मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी पाचगणीच्या त्या टायटन प्लेनमध्ये शतकी खेळी केलेली आम्ही पाहिलेली आहे. नक्कीच वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. गोलंदाजी मार्फत गोलंदाज संदीप सज्ज झालाय. पहिला चेंडू जर पाहिला ना सर, उशी घेत गेलेला चेंडू, म्हणजे शॉर्ट पद्धतीने टाकलेला चेंडू फलंदाजांनी बीट करण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी अयशस्वी होताना दिसला. दुसरा चेंडू संदीप मारा करेल तो फलंदाज निखिल. फिरकवण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, देखना फटका, क्लासिकल शॉट इथे पाहायला भेटतो आणि चेंडू जातोय रन के लिए गेंद खटाक. सीमा रेषेलगत 4 धावसंख्या. नक्कीच इथे आता कुठेतरी आवाज बुलंद करत असताना दिसतोय. कुठेतरी पूर्णपणे प्रतिसाद श्री कुलस्वामी या संघाच्या सर्व खेळाडूंकडनं पाहायला भेटते, कारण की अनिकेत सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी निखिल आणि आकाश इथे घेत असताना. पण गोलंदाजाचा आतापर्यंत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्या देऊन 1 मोहरा बाद केला. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू आणि 4 धावसंख्या दिली. तिसरं षटक, तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज. गोलंदाजाचा विचार केला तर 20 ते 25 पावलांचं रनअप नक्कीच घेत असताना पंचांच्या डाव्या बाजूनी उंचावलेला चेंडू, झेलची संधी होतं का नाही बघितलं जाईल. पकडो कॅच जितो मॅच, आणि नक्कीच झेलची संधी पाहायला भेटली आणि संधीचं सोनं करता आलं आणि निखिल सारख्या खेळाडूला बाद करण्यात यशस्वी झाला गोलंदाजी मार्फत संदीप. 1 तेरी तो 1 मेरी. बघा, एक चेंडूला चौकार आला, पण दुसऱ्या चेंडूला मोहरा बाद करण्यासाठी आखलेलं रणनीती नक्कीच त्याला कामाला आली. चला, निखिल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी एकनाथ काय करतो बघितले जाईल. स्ट्राईकला येतो एकनाथ, नॉन स्ट्राईकला येतो आकाश, ज्याने एक उत्तुंग षटकार लगावला होता. नक्कीच जर आकाश चोपडे याचा विचार केला तर 60 चेंडूंमध्ये 125 धावसंख्येची खेळी केली होती. त्यामध्ये 14 चौकार आणि 7 षटकारांची नक्कीच आतिषबाजी केली होती. जर विचार केला तर पाचगणी सारख्या संघामधून खेळत असताना चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून कालच्या पाचगणीमध्ये इथे पाहायला भेटली होती. सुरेख चेंडू, नक्कीच चेंडूची समाप्ती होत असताना नक्कीच आकाश चोपडे एक लेदर प्लेयर, नक्कीच चांगला अष्टविलू खेळाडू या स्पर्धेमध्ये या संघामध्ये खेळत असताना दिसतोय. कारण की ज्याप्रमाणे व्यावसायिक वृत्ती असते ना सर, पूर्णपणे घरदार आणि आपलं व्यवसाय सांभाळून नक्कीच खेळणं महत्त्वाचं असतं. ज्या प्रकारे आजच्या दिवसात हे सर्व खेळाडू करत आहेत त्या प्रकारे. सुरेख फटका, देखना फटका,
लॉंगॉनच्या दिशेने टोलवला आहे तोपर्यंत एक धावसंख्या नक्कीच संपादित केली गेली. थ्रोचा विचार केला ना तर सर डायरेक्ट थ्रोही पाहायला भेटला होता. स्टंपांप्रमाणे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटते, त्याचप्रमाणे गोलंदाजी चांगली पाहायला भेटते. आता विचार केला तर दुसरं षटक प्रगतीवर आहे. पहिल्या चेंडूला डॉट आला, दुसरा चेंडू 4, तिसरा चेंडू मोहरा बाद, पाचवा चेंडू डॉट, पाचवा चेंडू एक धावसंख्या, चौथा चेंडूला डॉट आला, शेवटचा चेंडू म्हणजेच 11 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. फिरकवलेला चेंडू जाते सीमा रेषे बाहेर. आकाश ऑन द फायर फायर फायर. ला जवाब फलंदाजी. जशा प्रकारे 5 गणित त्यांनी फलंदाजी केली ना तशाच प्रकारे आता कुठेतरी फलंदाजीचा नमुना त्याच्याकडनं पाहायला भेटते. 60 चेंडू 125 धावांची भागीदारी त्यांनी केली होती तिथे आणि स्वतः वैयक्तिक 125 धावा. 12 चेंडू आणि 19 धावसंख्या, 12 चेंडू 19 धावसंख्या, 2 मोहरे बाद. म्हणजेच उर्वरित अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे रणनीती आखतात, कशा प्रकारे कामगिरी करतात बघितले जाईल. नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना श्री कुलस्वामी हा संघ, पण तेवढ्या कुलस्वामी चषक 2026 ह्या रणसंग्रामाला शुभेच्छा देण्यासाठी कुलस्वामी परिवाराचे आदरणीय संचालक विजुदाना शेळके तथा त्याचप्रमाणे संजय नाना चव्हाण यांचं आगमन झालं. मी आपलं सहर्ष स्वागत करतो. नाना, आपण या आपल्या सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा आणि मार्गदर्शन कराल. यात पुढचा चेंडू, चला बॉलर नेम, बॉलरचं नाव मयूर मयूर गायकवाड. मयूर गायकवाडचा सामना करतोय एकनाथ सुशांत गायकवाड. सुंदर असा फटका एकनाथ यांनी लगावलेला आहे. पाहूया काय होतंय, परंतु झेल सुटलेला आहे. जे एक सुंदर असं जीवदान एकनाथला मिळालं आणि 2 धावा, मला असं वाटतंय 2 धावा यांनी धावून घेतलेल्या आहेत. कुलस्वामी संघाची धाव संख्या पोहोचलेली आहे 21 वर. तिसरं षटक जात असताना तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू एकनाथ ते सुंदर असा तडकवलेला आहे. खरं तर तो सीमा पार धाडण्याच्या इराद्याने त्याने मारलेला फटका कुठेतरी उंची लागली, त्यामुळे तो आतपर्यंत 2 धावांवर समाधान मानवलेला. पुढचा चेंडू एकनाथ, पुन्हा एकदा जोरदार फटका. पाहूया तो सीमा पार जातोय का, तर तो नक्कीच जातोय सीमा पार सारण्यासाठी. एकनाथचा उत्तुंग असा षटकार. कुलस्वामीचे सर्व प्लेयर्सला विनंती आहे, कृपया सीमारेषेच्या पाठीमागे आपण थांबायचंय. प्रशांत आपण सीमारेषेच्या पाठीमागे थांबायचंय. नक्कीच सुरेख फटकेबाजी आतापर्यंत पाहायला भेटते एकनाथच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूला कुठेतरी 2 धावसंख्या आली होती आणि दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर 6 धावसंख्या. नक्कीच चांगली फटकेबाजी आतापर्यंत पाहायला भेटते. जर विचार केला तर 2 षटक 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 27 धावसंख्या. म्हणजेच 2 चेंडू 2 षटक 27 धावसंख्या आणि 2 मोहरे बाद. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज सुशांत गायकवाड. सुरेख चेंडू, देखना चेंडू नक्कीच फेकला गेला. 2 चेंडू नक्कीच फलंदाजाचे इथे पाहायला भेटले होते, पण तिसरा चेंडूचा विचार केला तर आता कुठेतरी गोलंदाजाचं वर्चस्व गाजवत असताना दिसतोय. कारण की पूर्णपणे शाबासकीची थाप नक्कीच क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून इथे गोलंदाजाला दिली जात आहे. कारण की पूर्णपणे प्रयत्न गोलंदाज येथे करत असताना दिसतोय, पण एकनाथही तेवढ्याच ताकदीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. चौथा चेंडू, सुरेख फटका, बॅटीची कळा घेऊन गेला चेंडू. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव घेण्यात काही रोखू शकले नाही संघाला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावसंख्या, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 11 धावसंख्या आणि आता तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 आतापर्यंत या गोलंदाजाने दिलेल्या आहेत. ज्याचं उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडूंमध्ये कितपत रणनीती आखतात स्ट्राईकला असलेले आकाश, वैयक्तिक 13 धाव्यांवर खेळत असताना सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. आता
चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू झाला डॉट, चेंडू झाला निर्धाव. अशा प्रकारे कुठेतरी गोलंदाजाचे पहिले 2 चेंडू फलंदाजांसाठी होते, पण नंतरचे 3 चेंडूंचा विचार केला ना, चांगली रणनीती आखली, चांगली स्किल पाठवली आणि चांगलं व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं. मेगा फायनलची मॅच पहिल्यांदा सर असं म्हणावं लागेल की डॉट बॉल न जाता कुठेतरी धावफलक हा कायम हलता राहिला पाहिजे. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील काय करतो बघितले जाईल. शेवटच्या चेंडूला ताकदीने मारलेला फटका, चेंडू साठी उत्तम षटकार. साठी मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार आणि आता ह्या ओव्हरमध्ये देखील शेवटच्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. नक्कीच या मॅच मध्ये कुलस्वामी संघाकडून जेवढे षटकार मारले गेलेले त्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी शाबासकीची थाप. 18 चेंडू आणि 34 धावसंख्या, 18 चेंडू आणि 34 धावसंख्या आतापर्यंत स्क्रीन बोर्डला लागलेली आहे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या मोजतात बघितलं जाईल. श्री कुलस्वामी ब संघ नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना, म्हणजेच प्रथम फलंदाजी करत असताना मी सर कालच्या दिवसाचा विचार केला असेल तुम्ही, जो संघ 5च्या नंतर फलंदाजी करतो त्याला कुठेतरी ॲडव्हान्टेज या मैदानावर पाहायला भेटतं. चला पुन्हा एकदा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 या आकड्यावर येऊन पोहोचली आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं निर्णायक स्लॉगवरचं हाणामारीचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्फत. अमर कशा प्रकारे गोलंदाजी करतो. अमर टू एकनाथ, सुरेख फटका, सुंदर सुंदर असा फटका पुन्हा एकदा एकनाथच्या बॅट मधून निघालेला आहे. पाहूया आपण तो कुठपर्यंत पोहोचतोय. 2 धावा घेण्यामध्ये सहज यशस्वी ठरला एकनाथ. 2 धावसंख्या शेवटच्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूला पाहायला भेटल्या आणि 3 षटक 1 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 36 धावसंख्या. म्हणजेच उर्वरित अजून 5 चेंडूंमध्ये आकाशला जर स्ट्राईक दिली ना, नक्कीच हा आकडा कुठेतरी 50च्या पुढे जाण्याची शक्यता होऊ शकते. कारण की आकाशी फलंदाजी आतापर्यंत पाहिली तर 4 चेंडू फेस केले, 4 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके आणि 11 धावसंख्येमध्ये 1 झेलची संधी आणि एकनाथ सारखा फलंदाज बाद होत असताना दिसला. जोरकास फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटीची अंधुनी कडा, वरची कडा लागली आणि नाथांचा एकनाथ कुठेतरी बॅक टू द पवेलियन जात असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी ज्याने सेमी फायनलची लढत खेळत असताना शेवटचा षटक हाताळलं होतं, तोच तो क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाजीसाठी जात असताना शुभम. कारण की याची दाद दिली जाईल, कारण की शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक असताना शेवटचं षटक हाताळलं होतं आणि आपल्या संघाला फायनलचं तिकीट कमवून देण्याला हा खेळाडू आता खेळत असताना दिसतोय शुभम पोखरकर. नक्की शुभमच्या बॅट्समधून आता आपण चांगल्या रन निघालेले पाहणार आहोत. कारण शेवटचं षटक आहे. शेवटचे 4 चेंडू मला वाटतं सर शिल्लक असतील. शेवटचे 4 ह्या कुलस्वामी संघाला 1 धावसंख्या उभारून देणार आहेत. पाहूया आपण गोलंदाज कमाई करतायत की फलंदाज कमाई करतायत. नक्कीच अमर याचा पुढचा चेंडू मारा करील शुभम. सुरेख चेंडू, देखना चेंडू. नक्कीच जर विचार केला ना सर, फक्त कॉन्सन्ट्रेशन, आकाश याला स्ट्राईकला कसं आणू नये त्याप्रमाणे आखलेली रणनीती नक्कीच येथे पाहायला भेटत असेल. कारण की आकाशसारखा फलंदाजाला नॉन स्ट्राईकला ठेवणं खूप इथे महत्त्वाचं मानलं जाते गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजाला. म्हणूनच कुठेतरी चेंडू डॉट फेकण्याचा पराक्रम आता पाहायला भेटला. 4था चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत. सुरेख फटका लगावला, झेलची संधीचं सोनं करता आलं नाही. नक्कीच झेल पकडला असता तर पुन्हा एकदा आकाश नॉन स्ट्राईकला असला तर, पण आता आकाशने घेतलेली स्ट्राईक 2 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या मोजतो बघितले जाईल आकाश आपल्या संघासाठी. आकाश चोपडे, जर आकाशाचा विचार केला सर, वैयक्तिक 4 चेंडू फेस केले, 4 चेंडूंमध्ये 3 उत्तुंग षटकार, त्यानंतर 1 धावसंख्या. म्हणजेच टोटल 4 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. गोलंदाजी मार्फत शुभम टू आकाश. 5वा चेंडू
सुरेख चेंडू देखना चेंडू सुंदर. आकाश सारख्या फलंदाजाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये नक्कीच शुभम करतो. कारण की स्लॉग ओव्हरचं षटक ज्या ज्यावेळी हाताळताना दिसतोय शुभम त्या त्यावेळी कुठेतरी मोठा प्रहार मारण्यासाठी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो, पण फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न नक्कीच चेंडू मागे पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू अमर यांचा मारा करील आकाश. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल नक्कीच इथे पाहायला भेटते. कुठेतरी डीप मिड विकेट डीप कव्हर, उंचावलेला चेंडू, झेलची संधी होते का नाही बघितले जाईल. एक धाव पूर्ण आणि नक्कीच शेवटच्या चेंडूला कुठेतरी झेल बाद झाला आकाश. खेळी संपुष्टात आणली आकाशाची अमर या गोलंदाजाने आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 37. विजयासाठी गरज असेल ती 38 धावसंख्या. म्हणजे जर सरासरीचा उच्चार केला 9च्या सरासरीने संघाला खेळावं लागेल तरच संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने जाऊ शकेल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा मेगा फायनलची लढत श्री कुलस्वामी चषक 2026 यू. श्री कुलस्वामी चषक 2026चा हा रणसंग्राम, सहकार क्षेत्रातला हा रणसंग्राम नवी मुंबईमध्ये या नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या ह्या मैदानावरती होऊ घातलेला आजचा हा मेगा फायनलचा सामना. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना कुलस्वामी संघाने 37 संघांचं उद्दिष्ट ज्ञानदीप पतसंस्थेसमोर ठेवलेलं आहे. पाहूया आपण पुढच्या काही क्षणातच पुढचे येणारे 24 बॉल आपल्याला ह्या कुलस्वामी चषकाची फायनलची ट्रॉफी कोणाकडे जाणार आहे हे निर्धारित करणार आहेत. खरं तर कालपासून ज्यांच्या निरीक्षणातून ज्यांच्या नजरेतून हे समालोचन कक्ष चाललं गेलं हे प्रशांत भालेराव सर साहेब, आपण नवी मुंबईमध्ये ज्यावेळेस मॅचेस होतात आणि तुमचा आवाज जिथे ऐकायला मिळतो त्या ठिकाणी खरं तर जेवढे प्रेक्षक असतील किंवा खेळाडू असतील यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण नेहमी करत आलो. आपल्याला कुलस्वामी परिवाराच्या वतीनं आम्ही खरोखर मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू सर. तुम्ही सातत्याप्रमाणे मला ह्या वर्षी या स्पर्धेसाठी समालोचकासाठी बोलावल्याबद्दल तुमचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण की मी जॉब करत असलो तरी पण ह्या स्पर्धेला मला आवर्जून उपस्थिती दाखवायची होती. कारण की लास्ट इयर मी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली होती. मला ह्या स्पर्धेमध्ये लास्ट इयर बोलवलं होतं. पण या स्पर्धेचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं करण्याची किमया तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटते. म्हणूनच मी या स्पर्धेला कुठेतरी सुट्टी डिक्लेअर करून या स्पर्धेसाठी आलो होतो आणि नक्कीच ही स्पर्धा करत असताना मला खूप आनंद होत आहे. कुलस्वामी चषकाची ही मेगा फायनलची मॅच पाहण्यासाठी आणि आपल्या सर्व प्लेयर्सला शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय JS पवार साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालक एकनाथ जगताप साहेब, त्याचप्रमाणे बाळकृष्ण पवार साहेब, रवींद्र केंद्रे साहेब, त्याचप्रमाणे दुर्गा वाघ मॅडम, त्याचप्रमाणे ज्ञानदीप संस्थेचे CEO लक्ष्मण चव्हाण साहेब ही मान्यवर मंडळी उपस्थित झाले. मी त्यांचं कुलस्वामी परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, धन्यवाद देतो. साहेब, आपण आपल्या प्लेयर्सला शुभेच्छा देण्यासाठी आणि ह्या कुलस्वामी चषकाच्या भरलेल्या रणसंग्रामाला आपण उपस्थित राहिलात, आपलं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. नक्कीच उपस्थित मान्यवर महिला भगिनी त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संस्थेचे सर्व इथे वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्व संस्थेतील सर्व संघातील सर्व संघ नायकांचे त्याचप्रमाणे CEO झाले, त्याचप्रमाणे GM झाले, उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. मेगा फायनलची लढत इथे पाहायला भेटते. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. त्याचप्रमाणे ज्ञानदीप संघ कुलस्वामी चषकाच्या 3ऱ्या क्रमांकाच्या चषकावर ज्यांनी आपलं नाव कोरलं अशी शिवकृपा पतसंस्था, त्याही संस्थेचे संस्थापक
आमचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत दादा वराडी, त्याचप्रमाणे संजय नाना चव्हाण, त्याचप्रमाणे विजू नाना शेळके हेही मान्यवर, तर त्याचप्रमाणे सुनील शेठ चव्हाण हेही उपस्थित आहेत. खरोखर आपल्या सर्वांचं मार्गदर्शन, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या सर्व प्लेयर्सला मोटिवेशन करतात आणि धन्यवाद देतो सर आपल्याला. नक्कीच. चला वळूया क्रिकेटच्या मैदानात. श्री कुलस्वामी चषक 2026 रंगला जाणारा सामना. मेगा फायनल चॅम्पियन कुठला संघ ठरतो बघितले जाईल. 24 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. सरासरीचा विचार केला तर 9च्या सरासरीने नक्कीच संघाला खेळावं लागेल. 9ची सरासरी म्हणजेच प्रति चेंडू मागे 2 धावसंख्या करणं कंपल्सरी राहणार आहे. प्रति षटका मागे 2 मोठे फटके लगावणं कंपल्सरी असणार आहे. स्ट्राईकला आहे फलंदाज, फलंदाजीसाठी लेफ्ट हँड बॅट्समॅन मयूर, नॉन स्ट्राईकला आहे तो सुशांत आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतो तो साहिल शिंदे. वैयक्तिक पहिलं संघाचं पंचांच्या उजव्या हाताने नक्कीच मारा करण्यासाठी. पहिल्या सामन्याचा विचार केला तर फक्त 4 धावसंख्या देणारा हा गोलंदाज. लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समॅन. पहिला चेंडू जातोय सीमा रेषे जवळ. काय होतं बघितलं जाईल. चेंडू जातोय बिग 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 6. जवाब गोलंदाजी पाहायला भेटते. जर सर तुम्ही विचार केला ना, या शुभम मयूर सारख्या फलंदाजाला अशा प्रकारे गोलंदाजी केली ना भेदक, तर नक्कीच चेंडू सीमारेषेजवळ जाऊ शकतात. कारण की कालच्या दिवसाचा आणि आजच्या दिवसाचा त्याचा खेळीचा भरणा जर पाहिला ना, तर बेटे शॉट मारण्याचा प्रयत्न सातत्याने त्याच्या माध्यमातून केला जातोय आणि प्रत्येक अशा चेंडूला तो षटकार आणि चौकाराची आतिषबाजी पाहायला भेटते. गोलंदाजी करताना फलंदाजाचा अभ्यास करून गोलंदाजी केली पाहिजे, यात शंकाच नाही. परंतु समोर असलेला गोलंदाजी करणारा साहिल हा जो आहे हा नक्कीच अभ्यासू आहे आणि त्याला कुठल्या बाजूला काय करावं लागतं हे वेळीची त्याच्यात समय सूचकता नक्कीच आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी खरं तर या ठिकाणी प्रेक्षकही भरपूर उपस्थित झालेले. नक्कीच. 1 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या फळकावं लागली 6. आता कुठेतरी जाळं विणलं गेले, कुठल्या तरी जाळ्यात अडकवण्यासाठी गोलंदाजी करतात का न बघितले जाईल. गोलंदाजीसाठी साहिल. सुरेख फटका, लाजवाब फटका, क्लासिक शॉट. टेम्परामेंट आणि टेम्परामेंट फटका पाहायला भेटला. ज्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवलं सर, त्याच्या अपोजिट दिशेला मारण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे सौरभ गांगुली सर खेळायचे ना, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायचे त्याच्या अपोजिट साईडला खेळण्याचा विक्रम ज्याप्रमाणे सौरभ गांगुली सर करायचे, त्याचप्रमाणे आता कुठेतरी मिथून करत असताना दिसतोय, मयूर करत असताना दिसतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या फळकावं लागते ती 10. म्हणजेच 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी रणनीती आखले फलंदाजाने आपल्या स्कोर संख्या उंचावण्यासाठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा P1च्या षटकातील लेफ्ट बघा सर, लेफ्ट हँड बॉलर आणि लेफ्ट हँड बॅट्समन, म्हणजेच लेफ्ट हँड बॅट्समनला असलेली पूर्णपणे चांगली संधी येथे पाहायला भेटते. सुरेख चेंडू, देखना चेंडूला जवाब चेंडू. नक्कीच सन्मान दिला या चेंडूला. चेंडूचे होते समाप्ती, चेंडूचे होते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर ती 10 या आकड्यावर. जर विचार केला रवी सर, ज्यावेळी षटकार आणि चौकार लागतात त्या त्यावेळी तुम्ही काहीतरी बोलणं कमी करताय. नाही असं नाही, खरं तर हे निरीक्षण करावं लागतं, कारण त्यानंतरचा जो काही फटका फलंदाजांनी मारला आणि गोलंदाज त्याला कुठेतरी काबू करण्याचा प्रयत्न करतोय, हे नक्कीच गोलंदाजांना यश मिळतं असं म्हणावं लागेल. नक्कीच सर, समालोचक असतात उत्स्फूर्त करण्यासाठी, खेळाडूंची ताकद वाढवण्यासाठी, खेळाडूंना जोश देण्यासाठी. जर आपण जोश दिला ना, कुठला तरी खेळाडू एक कमकुवत होतो आणि नक्कीच त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. पण आता जर विचार केला ना, तर दोन्ही खेळाडू समतोल पाहायला भेटतात. कुठलाही खेळाडू या स्पर्धेमध्ये कमीपणा घेण्यासाठी तयार नाहीये. नक्कीच दोन्ही संघ ज्यावेळेस मेगा फायनलमध्ये खेळतात त्यावेळेस त्यांनी कालपासून ज्या मॅचेस खेळलेल्या आहेत त्याच्या खेळाला न्याय दिला नाही, म्हणून तर ते आज मेगा फायनलमध्ये खेळत आहेत. नक्कीच. आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फळकावं लागते दुहेरी आकड्यामध्ये. 1-1-11 लॉस ऑफ 0 विकेट. प्रथम स्ट्राईक रोटेट करत असताना सुशांत. सुरेख चेंडू, देखना चेंडू, खोदून काढलेला हा फटका. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये भर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 1-12 लॉस ऑफ 0 विकेट. म्हणजे जर शेवटचा चेंडू असेल सर P1च्या षटकातील, P1च्या षटकाचा विचार केला तर आता फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतो, आपल्याला स्वतःला स्ट्राईक ठेवतो का शेवटच्या चेंडूला मोठा फटका लगावून धावसंख्या उंचावण्याचा प्रयत्न करतो. कारण की P1च्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 क्षेत्ररक्षक त्यामागे सजवले गेलेले आहेत.
नक्की सर, खरं तर उजव्या बाजू डावी बाजूने ज्यावेळेस फलंदाजी होते त्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये वेळोवेळी करावा लागणारा बदल हा कुठंतरी गोलंदाजांना आपली दिशा बदलण्यामध्ये कारणीभूत ठरतो. त्याच पद्धतीने एक चांगला चेंडू गोलंदाजांनी टाकला आणि एका धावेवर सामान मानावं लागते. खरंच आता ज्या बॅट्समनने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली, त्याचं काय मयूर ना, मयूरने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. नक्कीच मयूरला माहिती आहे पूर्णपणे जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेऊन खेळलो तर कुठेतरी हा स्कोअर झटकेपट विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. पण अपोजिट संघाचाही विचार करावा लागेल. तेवढ्याच ताकदीने खेळत असताना दिसतोय श्री कुलस्वामी हा संघ. कारण की पहिल्या षटकाचा विचार केला, पॉवर प्लेमध्ये फक्त 13 धावसंख्या आली. 38 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अजून 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 25 धावसंख्येची. म्हणजे काही होऊ शकतं सर. 18 चेंडू आणि 25 धावसंख्या. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक दुसरं षटक घेऊन येतोय अनिकेत गायकवाड आपल्या गोलंदाजी मार्फत. ज्याने आजच्या दिवसात पहिलं अर्धशतक झळकवलं होतं तोच तो अनिकेत गायकवाड आपल्या गोलंदाजी मार्फत. अनिकेत 2 सुरेख फटका, पूर्णपणे उंचीचा प्रयत्न केला गेला होता आणि एक धावसंख्या घेण्यात यशस्वी झाला तो मयूर आपल्या फलंदाजी मार्फत. एक्या दुक्क्याने का होईना नक्कीच मयूर ही ओर आणि हा खेळ नक्कीच संत गतीने खेळत असताना दिसणार आहे. कारण की त्यालाही माहिती आहे कशा प्रकारे अनिकेत आपल्याला पूर्णपणे जाळं विनेल, ते त्याचप्रमाणे त्या जाळ्यात अडकू नये तीच ती रणनीती तोही करत असेल किंवा अनिकेतही करत असेल. नक्की सर, खरं तर अनिकेत हा सुद्धा एक चांगला अनुभवी गोलंदाज आपण ह्या मैदानावर पाहतोय. कालपासूनची त्यांनी केलेली गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, अष्टपैलू असा खेळाडू ह्या कुलस्वामी ब संघाला नेतृत्व करताना आपण समोर पाहिलेला आहे. नक्कीच अनिकेतचा पुढचा चेंडू मारा करील सुशांत. कशा प्रकारे दुसऱ्या चेंडूला फेस करतो बघितलं जाईल सुशांत. मेगा फायनल इथे पाहायला भेटते. सुरेख चेंडू, देखना सुंदर असा चेंडू आपण अनिकेतच्या स्पेलमधून आपण आता पाहतोय. खरं तर अशा टिचून गोलंदाजीची गरज आहे, असं आपल्याला कुलस्वामी संघाला गरज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच जर सर ह्या आधीच्या सामन्याचा विचार केला ना तर सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. वैयक्तिक 8 धावसंख्या नक्कीच दिल्या गेल्या होत्या आणि त्यामध्ये एक मोहराही बाद करण्यात यशस्वी झाला होता अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्फत. सुरेख फटका, देखना फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार. सी मा रेष लगत बिग 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 6. लाजवाब फटकेबाजी, एक देरी तो एक मेरी नक्कीच येते आतापर्यंत पाहायला भेटते. अनिकेत याचा एक अभ्यासू फलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय की त्यांनी आतापर्यंतचे जे चौकार आणि षटकार मारले ते लाईन आणि लेंथ बघून बरोबर सीमारेषेच्या बाहेर त्याची चेंडू पाठवलेला आहे. नक्कीच जर बघा सर ह्या आधीचा चेंडूचा विचार केला ना ऑफच्या दिशेने मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता फलंदाज सुशांत याने, पण तिथे कुठेतरी अयशस्वी झाला. पण पुढच्या चेंडू सीमारेषेलगत नक्कीच धाडण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचा इशारा नक्कीच लेग बाईसचा इथे येत असताना धावशी नक्कीच इथे घेण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. कुलस्वामी चषक 2026 ह्या रणसंग्रामाला मेगा फायनलची मॅच सुरू असताना संस्थेचे आदरणीय अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे यांचं आगमन होत आहे आणि नक्कीच त्यांच्या आगमनाने ह्या मेगा फायनलच्या ह्या सामन्याला सर्व खेळाडूंना ते शुभेच्छा आणि मार्गदर्शन करतील. तर कुलस्वामी परिवाराच्या वतीनं मी अध्यक्ष साहेबांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. मी साहेबांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाच्या व्यासपीठावर विराजमान व्हावं. नक्कीच उपस्थित माननीय पिंगळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. या संस्थेचे सर्व साहेब उपस्थित झाले. साहेबांचे मनापासून हार्दिक स्वागत 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 स्वागत. सुरेख चेंडू, देखना चेंडू. नक्कीच मयूर सारख्या फलंदाजाला रोखण्याचं काम अनिकेत सारखा गोलंदाज आता करत आहे. कारण की मयूर याने मारण्याचा प्रयत्न केला पण अनिकेत नक्कीच करामत करून दाखवण्याचा प्रक्रम आता इथे करत आहे. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज. सुरेख चेंडू, देखना चेंडू, लाजवाब चेंडू. सुरेख चेंडूची होते समाप्ती. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागते ती 21. विजयासाठी गरज असेल 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 17 धावा, 17 धावा 12 चेंडू सर. नक्कीच रोमहर्षक सामना आपल्याला प्रशांत सर पाहायला मिळतोय आणि कुठेतरी प्रकाश मंदावलेला असताना याचा फायदा कुठेतरी आता बॉलर घेतील का याचा नक्कीच आपल्याला पाहावं लागेल.
नक्कीच ज्या ज्यावेळी संध्याकाळचं सत्र चालू होतं ना त्यावेळी चेंडू कुठेतरी ट्रॅव्हल होण्याचं कमीपणा पाहायला भेटतं, कारण की संध्याकाळच्या सत्रात चेंडू सीमारेषेजवळ येणं कुठेतरी अडथळा निर्माण होतो. तोच अडथळा आता फलंदाजाला होतो का नाही बघितलं जाईल, कारण की चेंडू आहेत 12, विजयासाठी गरज आहे ती 17 धावसंख्येची. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाले ते. खरं तर आता सामना ह्या कुठल्याही बाजूनी झुकलेला नसून दोन्ही संघाचा एक दावेदार म्हणून आपण ह्या आताच्या मॅचकडे पाहू शकतो. नक्कीच 50-50 अजून सामना इथे पाहायला भेटतोय. खरं तर आता जे षटक टाकलं जाईल सर ते हे निर्णायक षटक असू शकतं का असं आपल्याला पाहावं लागेल. आता श्री कुलस्वामी चषक 2026च्या ह्या रणसंग्रामाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व आणि आयोजक म्हणून संस्था श्री कुलस्वामी परिवाराच्या वतीनं श्री अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात अध्यक्ष साहेबांचं सरचे स्वागत करूया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. चला स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग श्री कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे सर्व म्हणजेच शंकर पिंगळे साहेब येथे उपस्थित झाले. साहेबांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच साहेबांच्या आयोजनाखाली साहेबांच्या उपस्थितीखाली ही मेगा फायनलची लढत आपण येथे पाहत आहोत, कारण की कालच्या दिवसाचा विचार केला तर सकाळच्या सत्रातही साहेब येथे आले होते. नक्कीच या सामन्याचा उद्घाटन सोहळा पार साहेबांच्या हस्ते इथे केला गेला आणि शेवटही नक्कीच साहेबांच्या हस्ते आपण करूया. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नक्कीच इथे शेवट गौड करूया. 17 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज 12 चेंडू. पहिला चेंडू नक्कीच टोलवलेला चेंडू जातोय सी हिम्मा रेष लगत बिग 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 6. खरं तर अगदी मनोबल उंचावलेला फलंदाज आपण सिरावलेला पाहिलाय सर. ते सिरावलेला फलंदाजाला कुठेतरी गोलंदाजांनी काबूत करणं गरजेचं आहे किंवा त्या पद्धतीची भेदक मारा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच ज्यावेळी ना खेळाडू फलंदाजीमध्ये येतो ना, म्हणजेच वैभव सूर्यवंशी सारखा फलंदाज जसा आला होता 80 चेंडू 175 धावसंख्येची खेळी केली होती ना, तशाच प्रकारे आता कुठेतरी सुशांत आणि मयूर येथे करत असताना दिसतोय. नक्की स्थिरावलेला फलंदाज हा त्याचं मनोबल उंच ठेवून फटके मारत असतो. त्याला काबूत करण्यासाठी गोलंदाजाला नक्की त्याची व्यूहरचना असेल आणि क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकांनी सुद्धा चुणूक दाखवणं आवश्यक आहे. नक्कीच एक चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फळकावं लागते ती एक चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावसंख्या, म्हणजे उर्वरित 11 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 1-1. दुसरा चेंडू सुरेख फटका, उंची जास्त, लांबी कमी, झेलची संधी साधतो का नाही? झेलची संधी साधली, पकडो कॅच, जितो मॅच. सुंदर असा झेल या ठिकाणी शुभम पोखरकरच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला आणि निखिलला हे यश आलं की आताच म्हटल्याप्रमाणे स्थिरावलेला फलंदाज जेव्हा त्याला एक अचूक भेदक मारा करून त्याला कुठेतरी बाद करण्याची गरज होती आणि ही बरोबर गरज आपल्या संघासाठी निखिलनी ओळखली आणि त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण निखिल पोखरकरनी त्या ठिकाणी आपल्याला पाहताना मिळालं. नक्कीच बघा सर, पकडो कॅच जितो मॅच सकाळच्या सत्रात बोललो होतो. ज्यावेळी वर्ल्ड कप चालू होता शेवटच्या सणाला झेल पकडली, मॅच पकडली. अंडर-9च्या वर्ल्ड कप मध्ये झेल पकडली, मॅच पकडली. आताच्या सत्रातही झेल पकडली, मॅच पकडतो का नाही बघितले जाईल. त्याचप्रमाणे ह्या क्रिकेटच्या महासंग्रामाला मेगा फायनलच्या मॅचेससाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे हरहुन्नरी नगरसेवक तथा कुलस्वामी पतसंस्थेचे हितचिंतक माननीय प्रकाश भाऊ मोरे यांचं आगमन झालं. त्याचप्रमाणे संस्थेचे सल्लागार सुनील शेठ हेमगुडे यांचंही आगमन झालं. मी कुलस्वामी परिवाराच्या वतीनं मी दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा सर आपण वळूया मैदानाकडे. नक्कीच 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. त्याचप्रमाणे सल्लागार भाऊ साहेब यांचंही आगमन, भाऊसाहेब गाडगे यांचंही आगमन यात झाले, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. नक्कीच उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवरांची मनापासून हार्दिक स्वागत. 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाजासाठी सज्ज झालाय अमर. फिरकवण्याचा प्रयत्न, फिरकवलेला चेंडूला दिशा दिली, एकनाथ तिथे सज्ज. एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होता का नाही, आणि नक्कीच दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नाला कुठेतरी रोखून ठेवलंय अमर या फलंदाजाने, कारण की पूर्णपणे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न येते आता मयूर इथे करत असताना, कारण की मयूर याला माहिती आहे मी स्वतः सेट झालोय, नक्कीच या सामन्याला खेचून आणू शकतो. पण
शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतो. गोलंदाजाची दाद दिली जाते. आतापर्यंतचा विचार केला तर चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी पाहायला भेटते गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. 3 चेंडू खेळले गेले, त्यामध्ये एक मोहराही बाद करण्यात यशस्वी झालाय तो निखिल. पुढचा चेंडू निखिल मारा कैर मयूर कशा प्रकारे रणनीती आखतो बघितली जाईल. मयूर आपल्या फलंदाजी मार्फत आणि गोलंदाजी मार्फत निखिल. फिरकावलेला चेंडू सुरेख फटका, लॉब केलेला फटका, एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न, कुठेतरी मिसफील्ड आणि मिसफील्डचा फायदा घेत असताना फलंदाज आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषेलगत. 4 धावसंख्या. नक्की चांगला फटका, ग्राउंड लेवलचा फटका या ठिकाणी फलंदाजांनी लगावला. आणि मी आता म्हटल्याप्रमाणे जेव्हा एकदा फलंदाज स्थिरावलेला असतो तेव्हा तो बॅटिंग करताना वेगवेगळ्या आयडिया वापरतो आणि एक चांगली धावसंख्या उभारण्याचा नक्कीच प्रयत्न स्थिरावलेला मयूर करताना आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 6 धावसंख्या. 8 चेंडू आणि 6 धावसंख्या. काय होतं बघितले जाईल. षटकार, चौकार का डोक्यावर बरफ ठेवून खेळला गेलेला हा गेम खेळत असताना मयूर दिसेल. फिरकवण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू, देखना चेंडू. नक्कीच जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, रोखण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण मयूर कुठेतरी अयशस्वी. चेंडूची झाली समाप्ती. अशा प्रकारे 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू नक्कीच शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातील 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 6 धावा, 6 धावा 7 चेंडू. जरा विचार केला ना सर, एका चेंडूमध्ये 1 धावही होत नाही, एका चेंडूमध्ये 11ही धावसंख्या काढता येतात. नक्की सर, या ठिकाणी सामना अजून दोन्ही संघांनी आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. पाहूया पुढच्या 7 चेंडूमध्ये या सामन्याचा काय निकाल लागतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करील गोलंदाजी मार्फत निखिल तांबोळे. सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. या स्पर्धेतील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, सुरेख फटका, देखना फटका, झेलची संधी, पकडो कॅच, जीतो मॅच. आणि नक्कीच आकाश तिथे क्षेत्ररक्षण करत असताना दिसला. बडी मछली जाल में फस गई. मयूर बाद होताना दिसतोय. आता कुठेतरी डगआउट मध्ये त्यांच्या शांतता पाहायला भेटते बघा. एका ठिकाणी हे डगआउट उसरी घेत दिसला होतं, आता तिकडचा डगआउट कुठेतरी शांत होत असताना दिसते. म्हणजे क्रिकेट असा खेळ आहे त्याच्या रगारगात असलेलं खून, रक्त नक्कीच उत्स्फुरताना दिसतोय. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. षटकार मारून नक्कीच विजय मिळवायचा, संपादित करण्याचा प्रयत्न होता, पण तिथे आकाश सारखा मोठा खेळाडू तिथे उपस्थित होता आणि नक्कीच झेल पकडली आकाशने. मोठा फलंदाज बाद झाला. मयूर बॅक टू द पवेलियन पाठवलं ते. निखिल या गोलंदाजाला दाद दिली जाईल. सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. कुठला गोलंदाज सज्ज होते, कुठला फलंदाज सज्ज होते, कुठला संघ श्री कुलस्वामी चषक 2026चा मानकरी ठरतोय, कुठला संघ चॅम्पियन होतो बघितले जाईल. 6 चेंडू आणि 6 धावसंख्या. कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026. तोपर्यंत यू गए यू आहे. श्री कुलस्वामी चषक 2026चा हा रणसंग्राम, सहकार क्षेत्रातला हा रणसंग्राम, गेले 2 दिवसापासून सहकार क्षेत्रातील ह्या नामवंत असलेल्या पतसंस्थांचा हा रणसंग्राम खरं तर अर्थकारण करत असताना सर नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल की आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं ही भूमिका ज्यावेळेस संघनायकांना ज्यावेळेस त्यांना पुढं करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ही योजना आखली, खरं तर सुंदर असं नियोजन या ठिकाणी झालं. आणि ह्या नियोजनाचा एक अंतिम टप्प्यामध्ये आपण असताना शेवटचे 6 चेंडू आणि कुलस्वामी चषकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सामना टाय झाला तर नियमानुसार विजयी दिले जाईल याची नोंद घ्यावी. 6 चेंडू 6 धावसंख्या. स्ट्राईकला फलंदाज, फलंदाजी मार्फत सुरेख चेंडू, देखना चेंडू. काय होतं बघितलं जाईल. नक्कीच सुरेख चेंडू टाकला गेला. पंचांचा इशारा लेग 22चा आणि समीकरण नक्कीच चेंज होण्याचा प्रयत्न इथे केला गेला. 5 चेंडू 5 धावसंख्या. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज. बघा सर, दोन्ही डगआउट आता शांत झालेत. कुठल्या डगआउट मधनं आवाज येत नाही. अगदी खरं तर रोमांचकारी असा सामना आपण पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना अशा पद्धतीचा पाहायला मिळणं हे सुद्धा खरं तर एक प्रेक्षकांसाठी एक नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणावी लागेल. नक्कीच पूर्णपणे दोन्ही डगआउट मध्ये कशा प्रकारे शांतता पाहायला भेटे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा शुभम. सुरेख फटका, कलात्मक शॉट, दिशा दिली. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता का नाही. आणि नक्कीच
दुसरा धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नसेल, कारण की पूर्णपणे जबाबदारी आता अमर आपल्या खांद्यावर घेत असताना धावसंख्या फळकावं लागते ती 34 धावसंख्या. 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 4 धावा, 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. कशा प्रकारे रणनीती आखतात बघितले जाईल शुभम पोकरकर, आणि कशा प्रकारे रणनीती आखतात बघितले जाईल अमर आपल्या फलंदाजी मार्फत फलंदाजी करत असताना. सुरेख सुरेख, म्हणजेच दोन्ही संघांचा विचार केला तर पूर्णपणे या स्पर्धेवर नाव कोरण्यासाठी, या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी प्रयत्न करत असताना 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका संघाला झटकेपट विजय, एक डॉट संघाला कुठेतरी पुन्हा एकदा आशा देऊ शकतात. 4 चेंडू आणि 4 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज शुभम. फिरकवलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत बिग 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 सिक्स. श्री कुलस्वामी चषक 2026 चा मानकरी ठरतोय ज्ञानदीप संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय श्री कुलस्वामी संघाचे हार्दिक आभार आभार आभार. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 26 मधील सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार आभार आभार.